जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। कधी कबूतर तर कधी बकरे हे मुके पक्षी प्राणी सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत आणि त्याला किनार आहे धर्माची। कबुतरांना अन्न घातलं नाही तर जैन धर्मीयांच्या भावना दुखावतात आणि कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला विरोध केला की हिंदूंच्या भावना दुखावतायत। नाशिक तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता हिंदू मुस्लिम या वळणावर आलाय। कुंभमेळ्यामध्ये झाडं तोडण्याला विरोध करणारे फक्त हिंदूंच्याच सणाला विरोध करतायत असा दावा भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी केलाय। पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट। नाशिक मधल्या तपोवनामधील प्रस्तावित वृक्षतोडीला आज वेगळंच वळण मिळालं। कारण या वृक्षतोडीचा संबंध थेट ईदच्या बकरे कापण्याशी जोडला गेलाय। जे लोक वृक्षतोडीला विरोध करतायत ते ईदच्या वेळी बकरे कापायला विरोध का करत नाहीत हा सवाल केला गेलाय। आणि हा सवाल करणारे आहेत भाजपचे मंत्री नितेश राणे। पर्यावरणवाद्यांना फक्त हिंदूंचे सण दिसतात, पण ईदच्या वेळी बकरे कापायला पर्यावरणवादी विरोध करत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं। पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही। मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय। विरोधकांनी मात्र नितेश राणेंचं हे वक्तव्य खोडून काढलंय। बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, ते नितेश राणेला सांगा जरा। झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे। तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे। कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेला साधूग्राम उभारायचंय आणि त्यासाठी तपोवनातील तब्बल 1700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेनं तयार केलाय। पालिकेच्या या निर्णयाला अनेक नागरिक, माजी सरकारी अधिकारी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय। आमचा साधूग्राम उभारायला विरोध नाहीये, पण निसर्गाची हानी होता कामा नये अशीच भावना या सगळ्यांनी व्यक्त केली आहे। आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला, त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती। 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो। आता ज्यावेळी तिथे साधूग्रामचा विचार झाला, त्यावेळी साधूग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता त्या संदर्भात मार्ग काढून एकंदरीतच तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न सुटावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, पण त्याला धार्मिक रंग दिला जाऊ नये अशी ही सगळ्यांची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।